आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज जनशक्ती महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत धर्मांध आणि जातीयवादी शक्तींच्या विरोधात काम करण्याचा निर्णय घेतलाय. यावेळी बोलताना महासंघाचे अध्यक्ष डी. भास्कर यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान जातीयवादी आणि धर्मांध पक्षांकडून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना धमकावण्याचे किंवा फोडण्याचे प्रयत्न होण्याची शक्यता व्यक्त केली. त्यामुळे सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी नियमितपणे एकमेकांच्या संपर्कात राहावं. महासंघाच्या माध्यमातून आपण वेळोवेळी केलेल्या आंदोलनाची माहिती सर्वसामान्यांना करून द्यावी, आपली एकजूट कायम ठेवावी. तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून आघाडीच्या उमेदवारांना सहकार्य करण्याचं आवाहन त्यांनी केलं. आगामी निवडणुकीत घटक पक्ष म्हणून जनशक्ती महासंघाला काही जागा देखील मिळाव्यात, अशी मागणी डी. भास्कर यांनी केली आहे. या बैठकीला रमेश कांबळे, विलास भास्कर, सुरेश राजशील, भास्कर मालेकर, भगवान कांबळे, रमेश पाचगावकर, शिवाजी कांबळे, संभाजी हुलस्वार, राजू सुतार, भिकाजी शेंडुलकर, दिगंबर कांबळे, शशिकांत कांबळे, जयवंत कांबळे, उमेश मालेकर, दीपक कांबळे, रमेश सूर्यवंशी, रघुनाथ कांबळे, साताप्पा कांबळे यांच्यासह महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.